स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल आणि विपक्ष जय हनुमान खांडवल आणि हा 3 षटकांचा सामना असेल दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. हेड अँड टेल्स असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल देत आहे तो मुठवल संघाचे कॅप्टन मिस्टर सूरज भामरे. हेड परंतु टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय खांडवल बस संघाने. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. कुंदन जास्त आपल्याकडे वेळ नाही परंतु या स्पर्धेबद्दल तुझं मत काय आहे, तू काय सांगू शकशील? खूप सुंदर स्पर्धा आहे आणि मी बॅटिंग करणार. बॅटिंग करण्याचं कारण काय आहे? काय नाही, रन मारून आणि डिफेन्स करण्याचा प्रयत्न. ज्या फॉर्मात तुमचा संघ मागील पर्वामध्ये होता त्याच पद्धतीने या नवीन सीझनला तुम्ही सुरुवात केलेली आहे की तुला असं वाटतं की एखादा क्षेत्र आहे की तिथे आम्ही बॅक फुटलो आहोत? आहे, फिल्डिंगमध्ये थोडी गडबड होते, सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही. क्या बात आहे. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सूरज, एक्झॅक्टली 1 क्वेश्चन गोलंदाजी करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तुमचं निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण. चॅम्पियन ट्रॉफीची तुम्हाला किती आतुरता होती? खूप आतुरता होती. आणि ज्याप्रमाणे 7 स्टारनं ही चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे तर त्या स्टार यांच्याबद्दल काय सांगू शकशील? त्यांचं तर खूप. चला हरकत नाहीये. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. मित्रांनो, टॉस बॉक्स मधून अशी बातमी आलेली आहे की नाणेफेकी जिंकली जर्मन खांडवल बस संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स तिथे सज्जत मध्ये सहकारी समालोचक मिस्टर समीर ठाकरे. थँक्यू सो मच. रेग्युलेशन्स हे फॉलो करावे लागतील आणि क्रिकेट या खेळामध्ये तुमचा खेळ निव्वळ खेळ चांगला असून तुम्ही मोठे होणार नाहीत. वासुदेव जोशी खांडवलचे उद्योजक, मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. हो, तर आपण चर्चा करत होतो की निव्वळ तुमच्याकडे चांगला खेळ असून तुम्ही मोठे होणार नाहीत तर तुमच्या अंगी ती शिस्त असणं गरजेचे आहे. डिसिप्लिन प्रत्येक क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचा असतो. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होत असताना टू ओपनर्स ऑन ग्राउंड योगेश्वर आणि निखिल टाळ्यांच्या गजरामध्ये आता मैदानात ते रवाना होतात. जबरदस्त फलंदाजी पहिल्या मॅचमध्ये त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती आणि कुमार रणवी षटक क्रमांक पहिलं नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये विथ न्यू बॉल त्याला आपण गोलंदाजी करताना पाहतो मुठवल संघासाठी. त्याचा वापर आता कॅप्टन सूरजने केला. सूरज यावर्षी संघामध्ये दाखल झाला आणि कर्णधार पदाची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर देण्यात आली आणि मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. काय कमबॅक आहे आणि काय आगमन आहे त्याचं मकरंद स्मृती मुठवल या संघासाठी. मागच्या वर्षामध्ये आपण जर विचार केला तर सोनाली पाड्याची स्पर्धा मुठवल संघानं जिंकली. गतवर्षी खांडवल संघ देखील चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाला. सावध संघानं देखील चांगली सुरुवात केली. आणि तसेच खांडवल संघाचा आपण विचार केला तर रबर बॉलची जी चॅम्पियन ट्रॉफी होती ती खांडवल संघाने जिंकली.
गेम ऑन, लेट्स प्ले. पंचांचा अधिकृत इशारा. लॉंग ऑन लाईक फिल्डर आणि डीप मध्ये एक मिड विकेट. योगेश्वर समोर, कुमार रणवी तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो, पहिलाच बॉल सुरेख यॉर्कर पाहायला मिळाला. यॉर्कर साईड आर्म गोलंदाज ओपन चेस्ट, छाती खोलून गोलंदाजी करतो आणि साईड आर्म लसित मलिंगाच्या स्टाईलनं तो गोलंदाजी करतो. आणि लसित मलिंगा म्हटलं तर यॉर्कर स्पेशालिस्ट आहे. कुमारकडे देखील ती क्षमता आहे. पुन्हा यॉर्करचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप. व्हॉट अ ग्रेट शॉट, आउट ऑफ द पॉट, सिक्सर. देणारा फटका होता. यॉर्करचा प्रयत्न मिसडायरेक्टेड. यॉर्कर लोवर फुल टॉस, फॉलिंग स्वीप. वा, काय फटका खेळला. योगेश्वर या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्याच्या बात्यामध्ये अशा अनेक फटके आहेत. स्विच हिट, स्वीप, फॉलिंग स्वीप आणि त्यातमधून हा फटका आपल्याला बघायला मिळाला. 6 धावांनी ऑफ द मार्क. पहिला डॉट आल्यानंतर फलंदाजाचा पलटवार. हो, यावेळेला हलक्या हातानं फक्त टॅप केला. बॅकफुटला जात असताना बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला स्ट्राईक रोटेट करतोय. एक चांगल्या खेळाडूची ही निशाणी आहे की ज्या वेळेला खराब बॉल येतो त्याच्यावरती आक्रमण होणारच आहे, परंतु ज्या वेळेला चांगला बॉल येतो ना त्याच्यावरती आक्रमण न करता सिंगल स्ट्राईक रोटेट कशी होईल या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते केलंय. योगेश्वर एक मॅच्युअर परिपक्व क्रिकेटर हळूहळू होत चाललाय. अनेक सारे यंगस्टर खेळाडू त्याच्या संघामध्ये आहेत, परंतु जबाबदारी तो घेतो. 7 धावा स्कोर कार्डवर. राईट बॅटर आता निखिलच्या बॅटमधून 22 धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या मॅचचा हिरो. ओहो, यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा योग्य वापर. बॉल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, दणदणीत चौकार. असं म्हणावं लागेल. टायमिंग होतो इनसाइड आउट, थोडासा मागे आला, लेग समोर येऊन फटका एक्झिक्यूट करण्यात आला. कवच आतमध्ये होतं आणि इनफिल्डला भेदायचं असतं. ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करता, सर्कलची ओव्हर खेळत असाल, त्यावेळेला ते तुमचं कार्य असतं की 38 सर्कलमध्ये जे जे खेळाडू त्यांच्या वर्ण गॅप फाईंड करून खेळता तुम्हाला येणं, तो स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या विभागामध्ये आपण स्पेशली त्या सर्कलच्या ओव्हरचा बॅटर पाहिलं तर मोरेश्वर सुतार हा खेळाडू नेहमी डोळ्यासमोर येतो. पॉवर प्लेचा तो नेहमी योग्य वापर करतो आणि तसा फटका आपल्याला निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला वेग. पहिल्या सामन्यामध्ये कुमार रणवीने अवघ्या 4 धावांचं षटक हाताळलं होतं आणि 2 गडी त्याने मिळवले होते, परंतु तो कुमार आता थोडासा महागड्या ठरला. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 3 षटकांचा सामना आहे दुसऱ्या फेरीमधील. ओहो हो, यावेळेला पुलचा प्रयत्न, बॉल हवे त्या मिसटायमिंग. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकलेला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. ती रनआउटची संधी देखील आता त्या ठिकाणी मिस केली आणि याचबरोबर 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी बॅटिंग करत असताना टॉस जिंकून जय हनुमान खानवलबी. दोन्ही वेळेला संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती. सुरुवातीला तर बघा, मुख्य गेटवर ज्या बाईक आहेत, मी त्यांना विनंती करतोय की आपण पार्किंग मध्ये त्या बाईक पार्क करा आणि तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली, तिथे तुम्ही स्थानापन्न व्हा. कारण मुख्य प्रवेशद्वारामधून जे आमचे मान्यवर येत आहेत तो रस्ता आपण क्लिअर करा. आमच्या 7 स्टारचे आणखी एक स्टार या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. खजिनदार कैलास पाटील, एक चांगले क्रिकेटर, सावध संघाचे आपलं मनपूर्वक स्वागत. या 7ही सिताऱ्यांचा कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक वेळेला अपडेट राहत असतात आणि स्पर्धा जास्तीत जास्त कशा खेळवता येतील, आपल्या विभागातील या खेळाडूंना कसं प्लॅटफॉर्म मिळेल, या गोष्टीसाठी हे 7ही सितारे आज कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता आज स्वतःची मेहनत करतात, स्वतःच्या कामधंद्यातून वेळ या क्रिकेटसाठी देतात. त्याबद्दल या 7 स्टारचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
सेकंड ओव्हर अजय गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अजयचा पहिलाच बॉल पुलचा प्रयत्न होता, प्रॉपरली टायमिंग झालं नाहीये, परंतु इथे क्षेत्ररक्षणला जवाब पाहायला मिळालं. लॉंगॉनचा फिल्डर विशाल बॉलवरती झपाटला. 2 धावा त्या दरम्यान कंप्लीट करण्यात आल्या आणि 2 स्कोर आता पुढे गेलाय. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 15 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इताडे संघ आणखी एक पाहायला मिळेल. 15 रन्स ऑन द बोर्ड. सुरुवात जी हवी होती बॅटिंग करताना ती सुरुवात मिळाली आहे. अजयचा हा कटर होता, पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. अजयनं पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅचमध्ये जयांबिका देवरुंगपाडा समोर देखील लाजवाब गोलंदाजी केली होती. हा तर नेक्स्ट मॅच जय हनुमान इताडे आणि त्यांच्या विरोधात संजय स्पोर्ट्स सावत. दोन्ही कॅप्टनला आता विनंती असेल की टॉस करण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये आपण या. अजयला पलटवार करावं लागेल. कुमारच्या ओव्हरमध्ये भरपूर जास्त रन्स आलेत, परंतु इथे लॉफ केलाय. सुपर टायमिंग, मिड विकेटच्या पलीकडे बॉलला फेकून दिलाय. दमदार षटकार योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून. खेळाडूंना विनंती की आपण प्लेयर्स पॅव्हलियन मध्ये स्थानापन्न व्हा. तुमच्याकडे कॅमेरा येतोय आणि पूर्णपणे प्रोफेशनली स्पर्धा सुरू आहे. स्कोर मोस्ट ऑफ विथ सिक्सर 21 फॉर द विदाउट लॉस. म्हणजे काय भागीदारी आहे. जबरदस्त फटकेबाजी योगेश्वर पुन्हा एकदा. पहिल्या मॅच मध्ये त्यानं 20 बनवल्या आणि या मॅच मध्ये आता 15 नॉट आउट. 2 सिक्सर 250च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत बॅटिंग केली आहे. जबरदस्त खेळ करतोय. जबाबदारपणा, रिस्पॉन्सिबल, पालकत्व स्वीकारत असताना ट्राय टू हिट मॅक्सिमम. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता मोठा फटक्याचा, परंतु हा बॉल थोडासा खाली राहणारा. पडल्यानंतर अपेक्षित अनएक्सपेक्टेड बॉल राहिला, कारण ज्या प्रकारे अपेक्षा केली होती ज्या उंचीवरचा बॉल येणार त्याहून थोडासा खाली राहणारा बॉल. डॉट बॉल येतोय. 21वा. कुठेतरी आता 40च्या दिशेने वाटचाल. 3 ओव्हरची मॅच. फुल टॉस आहे. समोर एलिव्हेशन मिळालं नाहीये. लॉंग ऑन ला फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. आता विशाल चुकी करणार नाहीये फलंदाज बाद. मोठा धक्का लागतोय जय हनुमान खांडवल बी संघाला. योगेश्वर बॅक टू डग आउट. पहिल्या मॅच मध्ये लॉंग ऑनला योगेश आउट झाला आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑनला योगेश्वर आउट होतोय. म्हणजे कुठेतरी समोर व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना सो एलिव्हेशन जो टायमिंग योगेश्वरला मिळणं गरजेचं होतं तो मिळाला नाहीये. दोन्ही मॅच मध्ये सेम पोझिशनवर सेम फिल्डर्स आपल्याला बघायला मिळेल. लॉंग ऑनला त्याची कॅच पकडली, त्याच्यामुळे आता त्या गोष्टीकडे कुठेतरी आता त्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. तुम्ही सराव करत असताना तुम्ही मैदानाच्या चौफेर बाजूने कसे खेळाल, फुटवर्क त्याच्यासाठी तुमचा इम्पॉर्टंट असतो. तुमचे पाय कसे चालतात. तुम्ही एखाद्या स्पिनरच्या विरोधात खेळता, एखाद्या फास्टरच्या विरोधात खेळत असता. 1 मिनिट सर. नवीन बॅटर रोहित आलाय. रोहितनं 5 धावांचं योगदान पहिल्या मॅच मध्ये दिलं होतं. चला नेक्स्ट मॅच साठी जय हनुमान इताडे आणि संजय स्पोर्ट्स सावत दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. पहिली 3 षटकं जशी समाप्त होतील आपण टॉस करणार आहोत. फर्स्ट ओव्हर मध्ये 13 धावा कन्सीड केल्या. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं कुमार रणवीरचं, परंतु आता तदनंतर अजय पलटवार करतो. एक षटकार त्याच्या विरोधात जरूर आला, परंतु विकेट त्यानं घेतली योगेश्वरची. जी विकेट अत्यंत महत्वाची होती, कारण योगेश्वर जसा फॉर्मात दिसत होता पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच मध्ये आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनं तो बॅटिंग करत होता. थोडंसं अडतेला
विवसे केला तर थोडेसे जरूर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असावा की सामना का थांबलाय, परंतु त्यांच्या माहितीसाठी की पाण्याची गाडी मैदानामध्ये आली होती आणि त्याच्यामुळे थोडा वेळ सामना थांबला होता. अजय पुन्हा एकदा वळतोय ओव्हर द विकेट. रिवर्स जबरदस्त एक्झिक्युशन विथ द स्विंग. ग्रेट शॉट. बॉल थर्ड बॅनच्या पलीकडे. चौकार. कळसी तांब्या मी घेते दादा मी लग्नाला येते. कळसी तांब्या मी घेते दादा मी लग्नाला येते. गीत आहेत ही लोकगीत, लोकसंगीत, आणि ज्या वेळेला अशी गाणी ऐकायला मिळतात त्यावेळेला खरं म्हणजे आता सत्र सुरू झालेलं आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर प्रत्येकजण लग्नांच्या तयारीला लागत असतो आणि रामकृष्ण काकडे सर आता थोड्याच दिवसांनी आपले आगरी स्पेशल डाल मुंडी, आपले हल्दी स्पेशल, जी चव प्रत्येकाला लगेचच डोक्यामध्ये येते, जिभेवर येते, ती सुरू होईलच. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 25 धावा स्कोर कार्डवरती. 25ला 1 गडी बाद आफ्टर 2 ओव्हर. बरोबर 12.50च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. चला अंतिम षटक सुरू आहे. इथून आता 15 पेक्षा जास्त धावा जोडण्याचा मानस जरूर असेल, निर्धार जरूर असेल हनुमान कांडवल बीचा. परंतु आता एक इकॉनॉमिकल अंडर 6 अंडर 7 रन्स आता इथून जर सूरजनं कन्सीड केल्या, खर्च केल्या तर थोडाफार का होईना मोमेंटम स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलच्या बाजूने येऊ शकतो. तो प्रयत्न आता इथे करावा लागणार आहे. इताडे आणि सावध दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलाच बॉल चीप केला. बॉल हवेत आहे. मिड ऑनचा फिल्डर की लॉंग ऑनचा फिल्डर, दोघांनी प्रयत्न केला. सुधीर आणि अजय दोघेही धावत होते परंतु कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा त्या दरम्यान टीम जय हनुमान कांडवलला मिळाल्या. सर 2 आहेत की 3 आहेत रन्स? 2 आहेत ना. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेला. स्कोर कार्डवरती 27 धावा 27. कॉलिंग महत्वाची आहे. तुम्ही ज्या वेळेला झेलसाठी आवाज देणं महत्वाचं आहे. ओ फुल टॉस कमी गतीने टाकलाय. कीपर रिव्हर्सचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता. थोडंसं स्लो वन वेगामुळे थोडंसं मी म्हणेल जो कमी वेग केला त्याच्यामध्येच बॅटर थोडा बीट झाला आणि तिथे मिडल होऊ शकला नाही. डॉट बॉल येतोय. रणजितनं झेल घेण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि काय घडलंय एक्झॅक्टली मला वाटतं की DRS साठी चर्चा होतीये का? धावसंख्या धावफलकावरती 27 आहे. DRS 1-1 आहे ना बीमर साठी. ओके, तो बीमर नो बॉल साठी तुम्ही घेऊ शकता. आमचे तिसरे अंपायर मिस्टर माईक यादा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. इट्स नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. नो बॉल. एक चांगला रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला फलंदाज निखिल कडून. नो बॉल आणि यापुढचा बॉल असेल आता फ्री हिट. एक धावी मिळाली. यापुढचा बॉल आता फ्री हिट देखील असेल. एक चांगला रिव्ह्यू जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून आपण या ठिकाणी तो निर्णय दिला. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल मागे येतोय. बिहाइंड स्क्वेअर शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉल उचलणार. तोपर्यंत वेळ होती फक्त एक धाव पूर्ण करण्याची. चर्चा आपण करत होतो, प्रशंसाही करत होतो की गोलंदाज सूरजनं इथून 6 ते 7 धावांचं षटक टाकलं तर थोडाफार का होईना मोमेंटम मिळेल मुठवलच्या बाजूने. आणि या उदट आपण हनुमान कांडवल बीचा विचार केला तर 10हून अधिक धावा या ओव्हरमध्ये जर आल्या तर एक कुठेतरी एक मजबूत स्थिती जरूर आपल्याला बघायला मिळेल ती जय हनुमान कांडवल बीची. आणि फलंदाजी स्ट्रेंथ आहे. कॅप्टननं सांगितलं की बॅटिंग आमची स्ट्रेंथ आहे. फुल टॉस होता, फुल टॉस होता, पूर्णपणे 20 केलाय आणि जरूर कुठेतरी हा बॉलवर 4 किंवा 6 यायलाच हव्या होत्या. रोहित थोडासा नाराज असेल. डगआउटमध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळाली आहे कारण हा बॉल खराब होता. अशा बॉलवर तुम्हाला डेफिनेटली चांगली उत्तरं द्यावी लागतीलच, तेव्हा तुम्ही चांगला स्कोर बनवाल. ओ यावेळेला आता उडवलाय बॉल आणि भिरकावून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. दमदार हिट, षटकार.
हे धडक जबरदस्त फटका रोहितच्या बॅटमधून सुपर हिट शॉट 35 रन्स ऑन दी बोर्ड. भामरे वन्स अगेन पुन्हा बॉल उडवलाय त्याच दिशेने परंतु इथे आता फिल्डर जज करतोय चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद कमबॅक पलटवार सूरज भामरेचा. क्रिकेटमध्ये असे वार पलटवार तुम्हाला नेहमीच बघायला मिळतील. अप अँड डाऊन चढ उतार या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा बघत आलोय. पुन्हा प्रयत्न केला होता रोहितनं मोठा फटका खेळण्याचा परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग जुळालं नाही आणि झेल स्वरूपामध्ये तिथे खेळाडू बाद झाला. एक मोठा धक्का लागला तो टीम हनुमान कांडवलबीला. इताडे वर्सेस सावत नेक्स्ट मॅच इन बिटवीन बोथ आर द स्ट्रॉंगेस्ट टीम इन दिस असोसिएशन. एव्हरेस्ट टीम आपण म्हणूया. दोन्ही संघाने खूप चांगला खेळ केला. सूरज पुन्हा तयार. शेवटचा बॉल अपील आउटली करण्यात आली आहे कॉट बिहाइंड साठी परंतु हा चेंडू येतोय डॉट आणि याचबरोबर 3 षटकांचा केस समाप्त. 3 षटकांचा केस संपला आणि 35 धावा पहिल्या डावामध्ये कंप्लीट केले. 36 धावांचं लक्ष सेट करण्यात आलंय मुठवल संघासमोर. लगेच आपण वळणार आहोत पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय स्पोर्ट सावध आणि जय हनुमान इताडे. नेक्स्ट मॅच या 2 संघांदरम्यान आपण पाहणार आहोत. थँक्यू. Hello. Hello, check. Hello, check. आदरणीय वासुदेव जोशी मी साहेबांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. खांडवलचे युवा उद्योजक आणि खांडवलचा संघ सध्या मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. वासुदेवजी जोशी यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. संजय स्पोर्ट सावध आणि जय हनुमान इताडे या 2 संघांदरम्यान मॅच असेल. या दोन्ही कॅप्टन इताडे संघ कर्णधार लास्ट ऑफिशियल कॉल असेल. जय हनुमान इताडे तर पहिल्या फेरीतील हा सामना असेल आणि 4 षटकांचा सामना दोन्ही संघांच्या माहितीसाठी. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल हेअर. टॉस या ठिकाणी जिंकला इताडेनं. मी पाहुण्यांना विनंती करतो की पुन्हा मंचावरती आपण बसावं कारण नाणेफेकी जिंकलेला आहे 4 षटकांची मॅच आणि मला वाटतं की या वर्षातील ही पहिलीच मॅच खेळत असावा. किती उत्सुकता होती. काय नाही पुस्तक अशी पण खेळ करण्याचा प्रयत्न करू. या मैदानावरील एखादी आठवण तू सांगशील की इथे तुझा कधी चांगला परफॉर्मन्स झाला होता किंवा तुझ्या गावच्या संघाने इथून ट्रॉफी जिंकली होती. गावच्या संघाला तर नाही पण जी LPL झाली होती ते पण गावचा संघ होता. तिथे खेळलेलो 3ला 3 6 मारलेले. नाणेफेकी जिंकले समोर सावध टीम आहे. मला आठवतं की मागच्या सावध संघानं ज्या वेळेला सीझनची सुरुवात झाली त्याच वेळेला लगातार ट्रॉफी जिंकत गेलेले होते. त्या सावध संघासमोर काय निर्णय घेतोयस. फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. KP कैलास पाटील म्हणजेच या असोसिएशनसाठी खूप सारी मेहनत तुमची राहिलेली आहे परंतु आता संघासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. टॉस जिंकलास फिल्डिंग केली असती की बॅटिंग केली असती. क्षेत्ररक्षणच केलं असतं परंतु आता बॅटिंग आली आहे. एखादा पर्टिक्युलर आकडा की ज्या धावांपर्यंत 4 ओव्हरमध्ये तुला पोहोचायचं आहे. 40 ते 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि चांगलेच प्लेयर आहेत आमच्यात. चांगलीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. कैलास पाटील आवर्जून प्रश्न विचारेन. 7 स्टारचे तुम्ही मेंबर आहात. आता ही जी स्पर्धा आयोजित करण्यासाठी तुम्हाला मिळून जे बाकीचे तुझे 6 मित्र आहेत की त्यांनी मिळून या असोसिएशनसाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे
त्यांची मेहनत या स्पर्धेसाठी कशी होती? त्यांची मेहनत खूप असते. 6 जणांचा आमचा 7 जणांचा कॉम्बिनेशन असतो. प्रत्येकाला प्रत्येकजण विचारतो की हे करायचं आहे ते करायचं आहे, तर आम्ही 7 जणच डिसिजन घेतो, काय एकट्याचं काहीच नाही याच्यात. क्या बात आहे. सामना सुरू होते तर दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस संपन्न झाला. टॉस जिंकून प्रथम जहानुमान इताडे संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. संजय स्पोर्ट सावध संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. ऐकूया आपण पुढील आवाज योगी सर. धन्यवाद समीर ठाकरे. पाहू शकले या ठिकाणी धाबांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सूरज भामरे आणि विशाल पाटील हे 2 सलामीवर आले, परंतु कुठेतरी मिडॉपला बेट करण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज जलबाच्या स्वरूपात 2 मात्र माघारी परतला. 3 षटकांचा सध्या आपण सामना पाहतोय, कारण दुसऱ्या फेरीतील सर्वच सामने 3-3 षटकांचे असतील. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिले तर टीम जर्मन खानवलबस संघाने एकूण धाबा जोडल्या. छत्तीस धाबांचा लक्षाचा इथे मात्र पाठलाग सुरू आहे आणि मुठवल संघाने प्रत्येक बॅटरला एक सुवर्ण संधी आहे. पर 6 साठी तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाणार आहे. षटकारची हॅट्रिक तुम्ही जर लगावली तर 3000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर तुम्ही लगावले तर 6000 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. मुठवल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय छत्रपती शेठ भामरे यांच्याकडून, आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला चेंडूंचं सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे. पहिला चेंडू खेळत असताना तेजस पाटीलनं तेजोमय फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून. 6 धाबांसाठी षटकार. तरी मात्र पालावाला पहिल्या चेंडूवरती आय थिंक विकेटचं पतन झालं होतं, परंतु त्याचा मला काही फरक नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये आय थिंक तेजसचा आपण जर विचार केला तर एक्झॅक्टली 4थ्या क्रमांकावरती त्याला पाठवलं गेलं होतं, परंतु या ठिकाणी 1 डाऊनला त्याला मात्र पाठवलंय, कारण 3 षटकांचा सामना असल्या कारणानं चॉप करण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न, स्टाकावरला चांगला क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात विशाल पाटील डायमंड डकचा शिखरवर माघारी परतोय. लागणार हा दुसरा धक्का टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. तुच्छलमय या स्थिती सध्या आपण पाहतो. एक तुमारी तो एक हमारी, कारण एक षटकार सुद्धा आपण पाहिला या इनिंगमध्ये, परंतु महत्वपूर्ण आपण जर विचार केले तर 2 विकेट्स खास करून या ठिकाणी प्राप्त केले गोलंदाज निखिल जाधवनं. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतोय रणजित पाटील. आणि इथून आता मात्र कुठेतरी संघाला सावरावं लागेल. जर तुम्ही अशा प्रमाणे विकेट जर गमावलं तर संघ अडचणीमध्ये येऊ शकतोय. अकुटापाचा चेंडू ऑन साईडला पुल केला, शॉट मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जसा जमिनीवरती लँडिंग झाला तसा मात्र चेंडूची गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. कारण आपण जर पाहिले तर अजूनही आपण जर जी आउटफील्ड आहे ती थोडीशी आय थिंक पाहिले तर दमट आहे, कारण अवकाळी पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिल्या तर त्याचा कुठेतरी हा परिणाम आपल्याला दिसून येतोय. परंतु तेजस पाटील पूर्णपणे लयमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांनी लगावला, दुसरा चेंडू फेस करत असताना 2 धावा आय थिंक त्याच्या बॅटमधून निघाल्या. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा जर आपण पाहिली तर 2 गडी बाद 8. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 12च्या सरासरीने धाबा जोडायची ती कनेक्शन प्रॉपर, गॅप सुद्धा खूप मोठा आणि चेंडू अगदी चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. तेजसच्या बॅटमधून निघणारा हा खणखणीत चौकार. बॅटर सांगतोय माझं नाव आहे तेजस पाटील, ज्या अनुषंगाने मात्र तो या ठिकाणी स्किल साकारतोय. आणि पूर्णपणे आपण जर पाहिलं तर आउटफील्डमध्ये फील्ड प्लेसमेंट तो हेरतोय, कुठे गॅप आहेत आणि ते गॅप शोधण्याचा तो प्रयत्न करतोय. एक परफेक्ट पॅकेज आहे टीम मुठवल संघाचा आपण विचार केला तर. डबल फिगरमध्ये आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 2 गडी बाद 12 आणि 12च्या धावगतीने मात्र तुम्हाला वाटचाल करायची आहे. म्हणजे तो आकडा इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जरूर प्राप्त केलाय. निखिल पुन्हा एकदा
हवेत केल्याचा प्रयत्न मिड ऑफ जरूर होता, परंतु लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपा होतो, अगदी स्टेट उभा आहे. चांगला क्षेत्ररक्षक पाहिला पण डीपमध्ये. आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र इथे संपूर्ण झाला. 13 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजून येणं शिल्लक आहे. आणि त्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून आपण जर विचार केला तर 23 धावींची आवश्यकता असेल. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिला तर दोन्ही टीम्स आपण विचार जर केला तर समान समान कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. कारण गोलंदाजाच्या खात्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एक सफलता आय थिंक एक रनआउटच्या स्वरूपात सुद्धा मात्र त्यांनी गडी बाद केला. आणि बॅटरचा आपण विचार केला तर बॅटिंग करणाऱ्या संघाने सुद्धा मात्र 13 धावा चांगल्या पद्धतीने तिथे जोडलेल्या आहेत. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. संजय स्फूर्त साबत विपक्ष जे हनुमान इताडे. चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 सीझनला आपण सध्या सुरुवात करतोय. पहिलीच स्पर्धा आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सध्या आपण पाहतोय. 7 स्टार ग्रुपच्या वतीनं दिवस रात्र मेहनत नेहमीच ते या असोसिएशनसाठी करत असतात आणि त्यांच्या मेहनतीचं फळ सध्या आपण पाहतोय. या ठिकाणी एक शिस्त पद्धत इथे मात्र आपण पाहतोय. या नेहमीच आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळत असते. वेलकम खंडू पाटील. न्यू सीझन अँड न्यू जर्सी. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज प्रवीण. 12 मध्ये इथे मात्र 23 धावा रोखायच्या आहेत आणि 23 धावांची आवश्यकता असेल टीम मुठबल संघाला. स्टॅकिंग इनला तेजस पाटील एक चौकार आणि एक षटकाच्या साहाय्याने सध्या खेळतोय. 12 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. हो आकुटापाचा चेंडू होता, जरूर मात्र तिथे संधी होती परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू चालला अगदी वाढीश मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या एंडला फेकी पाहायला मिळाली. प्रवीणने सुरुवात केली षटकाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्यांनी खर्च केली. सिंगल डबल जर धाबा इथे घेत राहिल्या तर आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये या सामन्याचं रंग चुरस मात्र अजूनही मात्र इथे वाढू शकेल. परंतु इथे जर ज्याप्रमाणे तेजस पाटीलने खेळ केला आहे त्या अनुषंगाने त्या अनुस्वरूपाने जर रणजित पाटीलने खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला तर मात्र आय थिंक प्रवीणवरती दडपण टाकण्याचा ते प्रयत्न करू शकतात. परंतु योगेश्वरने ते मात्र कानमंत्र दिलेला आहे प्रवीणला की कुठल्या लेंथवरती तुला गोलंदाजी करायची आहे. ओ रिबाज सफाटक्या बाहेर काढला. फुल टॉस होता, मिस स्ट्रोक तिथे आपण पाहिला. ओ रनआउटची सुद्धा संधी होती परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा. आपण तर धाव क्रिकेटच्या खेळामध्ये या धावा बॅटच्या स्वरूपात येऊ द्या किंवा अवांतरीय स्वरूपात येऊ द्या, धावा येणं फार गरजेचे असतात, फार महत्त्वाचे असतात आणि त्या धावा इथे मात्र कुठेतरी धाव फलकामध्ये आपण ऍड करतोय. माझ्या सोबतीला ॲज अ स्कोरर म्हणून सॅम मॅन फ्रॉम सावध माझ्या सोबतीला कार्यरत आहेत. त्यांचं सुद्धा मी कॉम्बॉक्सच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 15-2 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. हो रिबाचा फटका, प्रॉपर कनेक्शन. चेंडू चालला अगदी डीप बाउंड्री लाईनच्या दिशेनं परंतु पाठपुरा जात असताना मात्र चेंडूचं तिथे संरक्षण केलं. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण परंतु 2 धावा रोखण्यापासून मात्र या ठिकाणी तेजसला मात्र थांबवू शकले नाहीत. म्हणजे आता असं वाटतं की अगदी चेंडू जो आहे तो मात्र फुटबॉल प्रमाणे मात्र तेजसला दिसतोय कारण मैदानाच्या अगदी चौफेर बाजू तो स्ट्रोक सिलेक्शन खेळतोय. आपण जर पहिल्या ओव्हरमध्ये जर त्याचा खेळ पाहिला तर अगदी ऑन साईडला त्यांनी टार्गेट केलं परंतु इथे मात्र कुठेतरी रिव्हर्सचा त्याने पवित्र उचलला. कनेक्शन प्रॉपर झालं परंतु चेंडू भरपूर वेळ हवेत गेला त्यामुळे टायमिंग कुठेतरी कमी जुळालं आणि या 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 17 धावा त्या फलकावरती. आतापर्यंत प्रवीणचा हा षटक चांगला म्हणू शकतो. 3 लिगल चेंडू त्याने हाताळले आणि 3 मध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या. इष्टांच्या रोखानं पिचिंग लक्ष्यमच्या बाहेर होतं तेच पंचानं मात्र त्याने हेरलं आणि त्याचमुळे मात्र जी अपील पाहिली आपण लाऊड अपील झाली होती लेग बिफोरसाठी ती पंचांनी मात्र फेटाळली. तुम्ही DRS घेऊ शकता फक्त बिमरसाठी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे मित्रांनो. आज आपल्याला तब्बल 9 सामने कव्हर करायचे आहेत. फुलटॉस आणि त्याच्यावरती जर कनेक्शन प्रॉपर जर झालं असतं तर आय थिंक चौकार किंवा षटकार आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाला असता परंतु या गोष्टी सर्व जर तर अशा आहेत. परंतु डॉट चेंडू या क्षणाला येणं म्हणजे खूप चांगली बाब मी म्हणू शकतो जे हनुमान खानवल संघासाठी आणि त्याचमुळे आता मात्र योगेश्वर पाटील सुद्धा आपल्या खेळाडूंना चेअरअप करतोय. त्याचा कॉन्फिडन्स त्यांचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतोय कारण इथून 8 चेंडू आता शिल्लक आहेत या दुसऱ्या इनिंग मधील. पुन्हा कनेक्शन प्रॉपर नाहीये. चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्याने रेंगाळत फिरल्याचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. सिंगल धाव तिथे मात्र मिळाली. जबरदस्त गोलंदाजी ज्या षटकाची आवश्यकता होती खानवल संघाला तो षटक आतापर्यंत प्रवीणच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. 5 लिगल चेंडू हाताले फक्त 5 धावा खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये मुठवल संघाने तब्बल 13 धावा जोडल्या होत्या आणि आता मात्र एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. 36चा लक्षाचा इथे पाठलाग सुरू आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र इथून आपण विचार केला तर
18 धाबींची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक ऑन साइडला फुल केलाय अँड सक्सेसफुल. चेंडू झाला सीमेरेषेच्या बाहेर गोल. रणजित पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला ब्रँडेड षटकार. षटकातील शेवटचा चेंडू अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि काय पोझिशन मध्ये आपण पाहिला फलंदाज रणजित पाटीलला प्रॉपर कनेक्शन पाहू शकाल. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर होता परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. म्हणजे जी मेहनत प्रवीणनं पहिल्या 5 चेंडूमध्ये केली त्या मेहनतीवरती शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाने पाणी पडण्याचं कार्य केलं. येणारे 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावींची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. आमचे ड्रिंक्स मॅन बॉय मिस्टर सूरज भामरे जरूर काहीतरी मात्र त्या ठिकाणी मेसेज घेऊन आला असेल की कशा रीतीने आता मात्र तुम्हाला खेळायचं आहे. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार थोड्या वेळानंतर त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. परंतु अजूनही मात्र सामना संपला नाहीये. अजूनही दोन्ही टीमचा विचार केला तर अजूनही मात्र दोघांची कामगिरी चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. समान समान कामगिरी पाहतोय. परंतु इथे जर एखादी विकेट जर मात्र गोलंदाजाने प्राप्त केली तर मात्र मॅचमध्ये पुन्हा खांडवल संघ बॅक होऊ शकतोय. 6 मध्ये 12 रोखल्या जाणार का. एका बाजूला पाहू शकाल तेजेश पाटील खेळतोय. दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतो रणजित पाटील. दोघांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलेला आहे. म्हणजे दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे किमया आहे. परंतु गोलंदाज राकेशच्या मनामध्ये आता मात्र काय प्रश्न निर्माण झाले असतील. सध्या तुम्ही पाहू शकाल VIP दृश्य वासुदेव जोशी जे खांडवलगावचे समाजसेवक आहेत त्यांच्या सोबतीला या विभागातील एक अष्टपैलू खेळाडू मिस्टर विनय पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. आणि आमचे सावधचे क्रिकेट प्रेमी रोशन अँड अमय अँड प्रशांत सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे सर्व यंग बिझनेसमॅन आहेत सावध गावातील. 6 मध्ये 12 धावा इथे मात्र जोडल्या जाणार का. गोलंदाज राकेश फुलटॉस पिकअप शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट अँड चेंडू लँडिंग झाला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये 6 धाबांसाठी येतो षटकार. तेजेच्या क्रमांकामध्ये बदल केला मुठवल संघाने आणि काय तेजोमय इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आज अप्रतिम कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकाराला येणाऱ्या आता मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावींची गरज. अजून एक वन्स मोर बॅक टू बॅक दुसरा 6 आणि या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त केली. विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांच्या संघाने अर्थात स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मोठो संघ अभिनंदन अँड हार्ड लक प्रशांत शेठ पाटील. हार्ड लक टीम जे हनुमान खांडवल ब. चला सेकंड करायचं आपण हस्तांदोलन करूनच मात्र मैदान सोडायचं आहे. या सामन्यातील जो नुकताच आपण सामना पाहिला मुठवल संघाने जिंकला आणि त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिस्टर तेजेश पाटील. आपण तेजेशच्या बॅटमधून पाहिले 3 षटकार आणि रणजितच्या बॅटमधून पाहिला 1 षटकार आणि त्यांच्यासाठी पर 6 साठी मुठवल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक छत्रपती शेठ भामरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. मी दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे या. रणजित पाटील आपण सुद्धा यायचं आहे. पहिल्यांदा आपण सामनावीर पुरस्कार इथे वितरित करू आणि त्याच्यानंतर जे कॅश प्राईज आहेत ती सुद्धा आपण इथे देणार आहोत.